पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ही काय? हे बघ बापू, कधी घेतलं तुम्ही? अरे मी नाही घेतलं, ते आपले नवीन साहेब आलेत का नाही, डोबळे साहेब, त्यांनी दिलंय आज। अय शपथ, डोबळे साहेबांनी? अहो त्यांनी मम्मीला पण साडी घेतल्या आणि सोनंद अक्काला पण। होय हो, मी सांगितलं की तुम्हाला त्यांनी साडी दिली ते। अगं सुषमा, हाय तर तू एवढा सरकारी ऑफिसर, ह्याला सगळ्यांना गिफ्ट द्यायला कसं काय परवडत? झालं आता का नाही, आपलीच बोलली बघा तुमच्या तोंडून। नाही मम्मी, बापूचा तिचा पॉइंट आहे बरं का। मला दोघांना काही कळतं का रे? हा, त्यांनी का दिले सांगा बघू तुम्हाला। अगं काय नाही दिलं, म्हटलं गाडीत लावा, भरभराट होईल तुमची। बघा मी म्हणलं नव्हतं, आता हे काय आपण मागायला गेलतो का त्यांच्याकडं? हा, मी बी साडी मस्त नको म्हणत होते त्यांना, पण ते ऐकतच नव्हते। अगं पण सुषमा तरी तुम्ही आधी माझं ऐका बघू। हो, आपली आप्पिकने त्यांना खरंच आवडल्या आणि पोरग बी चांगलं आहे हो। साडी देताना ते म्हणले बी की नात्याची नवीन सुरुवात करू म्हणून, तर त्यांना काय गरज आहे सांगा बघू। हा बापू, मम्मीचा पॉइंट आहे बरं का। हाय का नाही, हाय का नाही दिप्या? हो, आणि चुका कुणाकडनं होत नाहीत सांगा बघू। आणि आपली आपली मस्त म्हणते, पण आजकाल कोण वर कमाई करत नाही हो। तेवढ्या एका कारणासाठी त्यांना नाही म्हणायचं का आपण? सुषमा तुझं बरोबर आहे, अगं तेवढी एक सोडलं, मला बी पोरग चांगलं वाटलं। अहो एक सेकंद लावला नाही त्यांनी। विचारा दिप्याला, लग्नानंतर बी त्याला पुढे शिकायचं असेल तर शिकू द्या असं म्हणले ते। काय रे दिप्या? पोरग चांगला आहे पण आता जरा गोड्यागत। ग बस, उगाच काहीतरी बोलू नका। मी काय म्हणते, तुम्हीच बोला की आप्पीशी। असं बी तुमच्याशिवाय दुसऱ्या कुणाचं ऐकत नाही बघा ती, तुमचं ऐकल, तुम्ही बोला। बापू बघू ती। आप्या, झालं व्हय अभ्यास? हो नाही बापू, चालू आहे। ते पुस्तक राहिलं होतं ना, ते घ्यायला आलते। दिप्या, अरे काय ते कोणाचं आणलंस? अगं बापूंचा या। बापू तुम्ही विकत घेतलं वय? नाही नाही आप्या, विकत कशाला घेतोय? मग ते नवीन साहेब आलेत का नाही, डोबळे साहेब, त्यांनी दिलं मला। ते स्टॉपवर आले ते भेटायला, म्हटले गाडीत लावा, भरभराट होईल तुमची। मम्मीला पण साडी दिली, म्हटले नात्याची नव्यानं सुरुवात करू। बापू, त्यांना जे करायचं होतं, जे सांगायचं होतं, त्यांनी ते मला सांगायला पाहिजे होतं ना। तुम्हाला माहितीये ना बापू, मला ही लाच घेतलेली माणसं नाही आवडत हो। आणि असलं काहीतरी देऊन, मम्मीला साडी देऊन, त्यानं तुम्हाला पण एक प्रकारची लाज दिल्या। झालं, बोलल्या कलेक्टर बाई। आप्या, बापू जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे ना। आप्या ऐक की। बापू, मला लाज घेतलेली माणसं नाही आवडत, मला अभ्यास करायचा आहे। बापू, दीदीचा पण पॉइंट आहे बरं का। अर्जुन, अरे आता का व्यायाम करायला लागलायस? चल जेवायला। मला जेवायचं। अरे असं काय करतोस? असं अन्नावर उभं राग काढू नये। चल चल लवकर। मला बरी आलीस का समजवायला? ज्यांना गरज आहे त्यांना समजायचं ना। आता तुला माहित आहे ना त्यांचं कसं। बाकी तुला वाईट वाटेल, पण एक सांगतो, आपल्या घरातले इतकी नाटकी माणसं आहेत ना, मी अख्ख्या दुनियेत कुठे बघितले नाही। नुसतं घर 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 करायचं, आपलं घर, जेवायला एकत्र बसायचं, आणि घरातल्या आपल्या सख्ख्या बहिणीला जनावरासारखं साखळीने बांधून ठेवायचं। आता रडून काय होणार आहे काकी? डोळ्याला पदर लावून काय होणार आहे का? त्यापेक्षा वेळच्या वेळी समजायचं ना त्यांना। तू त्यांचा राग माझ्यावर कशाला काढतोयस? काकी तू इकडे रडतीयस कुठे? बरं नाही काढत तुझ्यावर राग, आता डोळे पुस। तुझं बी बरोबर आहे ग, पण मला काय करू तेच कळत नाही। कधी कधी ते ना असा वैताग येतो नुसता, असं वाटतं कदमांना घ्यावं, घर सोडून निघूनच जावं कुठेतरी। अर्जुन, अरे मला कळतंय की तुझी घालमेल काय होती ती, पण असं घर सोडून जायची भाषा नको बाबा बोलू। अरे काय पण झालं तरी ते तुझे काका आहेत। हो काके, मान्य आहे मला काका आहेत, त्यांची माया आहे माझ्यावर, पण हे असं वागले ना की कसं वागायचं तेच कळत नाही मला।
झाली असेल चूक आत्याकडनी. आता किती वर्ष झाली त्या गोष्टीला, सांग ना मला तू. असलं सरकार असतं वय? स्वतःच्याच घरातल्या लोकांच्या जीवा उठतंय हे सरकार वय? अरे माझ्या पण काळजाला घर पडतायतच की. आता मला काही हे नवीन आहे होय आजचं? किती वर्ष झालं मी हेच बघत आले. तेच चुकलं काके तुमचं. तवाचं तवा बोलला असता ना तर ही वेळच आली नसती. नाही बाबा, माझ्या अंगात नाही एवढं धाडस. अरे ह्यांनाच काय, कुठल्याच बाप्या माणसाला तोंड वर करून बोलायची हिंमत नाही माझ्यात. हेनच या अशा गप बसण्यामुळे सगळं झालंय. त्या आप्पी म्हणते ती काय खोटं नाही. येळच्या वेळी बोललं ना, येळच्या वेळी आवाज जर उठवला ना तर माणूस गप होतो समोरचा. आता कसं बरोबर बोललास बघ. अरे त्यांना जर कोण परत माणसात आणू शकत असेल ना तर आप्पीच आणू शकते. अरे खरंच म्हणते मी. आता मला पण तिचा राग येतो, पण खरंच सांगते तुला, त्यासाठी ती आपल्या घरात आली पाहिजे. आता सून म्हणून हे तिचा कधीच विचार करणार नाही तुला माहित आहे, पण ते माझ्याकडे लागलं. पण अर्जुन, त्यासाठी तुला मला एक वचन द्यावं लागेल. काय काके? हे बघ, आज जे काय घरात झालंय त्याच्याबद्दल तू आप्पीला काय पण सांगणार नाहीस. म्हणजे तिच्याशी खोटं बोलू? पण ती उद्या विचारलं मला की. तू बोल. अरे तुमच्या दोघांच्या फायद्यासाठी सांगते, तू बोल. हे बघ अर्जुन, जोवर ती घराबाहेरची आहे आणि ती आपल्या घरात येऊन आपल्याला बोलणार तर आपल्याला राग येणारच की र. आणि जर तू तिला हे जाऊन सांगितलंस तर तिला नाही पटणार, ते माहितीये मला. हा, हे बघ अर्जुन, आपण आणू तिला घरात सून म्हणून. त्याआधी मला तुझ्याकडनं एक वचन पाहिजे. काय? ती जोपर्यंत या घरात येत नाही तोपर्यंत तुझ्या आत्तीबद्दल तू तिला काय पण सांगणार नाहीस. काकी, मी तुला वचन देतो, मी आत्तीला यातलं काहीच सांगणार. पीए मॅडम, ओ पीए मॅडम, पीए मॅडम, अहो थांबा की, किती गडबड. कोण तुम्ही? मी एक साधा सरकारी अधिकारी आहे. कुठले सरकारी अधिकारी? तुमच्या गावातला सरकारी अधिकारी. काय तुमच्यासारखं आप्पी कलेक्टरचे पीए नाही ना आम्ही. तुमचं काय काम होतं का? काम होतं माझं, पण म्हणलं कामाच्या आधी मोबदला द्यावा. मग त्याशिवाय काम होतच नाही तर. हेच तर तुमच्या आप्पी दिदीला सांगत होतं ना मी, ते ऐकतच नाही ना. म्हणजे हा पीए मॅडम, आधी काम तर ऐका की माझं, मग देतो चॉकलेट. बरं सांगा लवकर, मला शाळेत जायचंय. तुमच्या आप्पी दिदीला बोलवायचं असेल तर कसं बोलवायचं? आपली दिदी अशी हाक मारायची, मग ते येते की. आणि हाक न मारता बोलवायचं असेल तर कसं बोलवायचं? बरं काय काम आहे मला सांगा, मी तिला सांगते की. नाही ना, असं नाही ना सांगता येणार, माझं जरा पर्सनल काम आहे. मग मी पण सांगणार ना. होय, हो 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 हो. काय भारी चॉकलेट आहे ना, आहा एक नंबर. हे काय होतं? गवत काढलं की आपली दिदी राहते, जाते मी. ओ पीए मॅडम थांबा की. पीए मॅडम, अरे काय सदा आज लवकर आलाय? अरे हे तर आपलंच पोरग आहे. हा बेस्ट. पाणी लागलं की सांग बर का, तोपर्यंत मी आंघोळ करून येतो. काय अर्जा नुसता डायलॉग मारतो, लात मारीन तिथं पाणी काढीन, आणि इथं तो कुदळ मारत बसलाय. उगाच रक्त आठवू नकोस, शांत हो, शांत. तर घरात काय चाललंय तुमचा? काय वेगळाच मूड असतो राव. आता मी नव्हतो काल, त्यामुळे आपण आपल्या मूड मध्ये. बरं झालं तुम्ही नव्हता, नाही तुमच्या म्हाताऱ्याने तुमच्यावर जाळ काढला असता. मग वाचलो की नाही मी? अहो वाचलो काय वाचलो? ही काय घर आहे का? असलं घर असतं? हे बघ अर्जुन, हेच घर आहे. या आपल्या माणसासकट जे आहे ना तेच आपलं घर आहे. अरे उद्या कुठेही गेलो तर ह्याचीच ओढ लागणार ना आपल्याला. मला नाही वाटत तसं. अर्जुन, तू रागावलाय माहित आहे मला, पण
तुला माहित आहे ना आपला स्वभाव कसा आहे. कुणाला नडायचं म्हणलं ना तर ती स्वभावच लागतं रे. अरे मी घरात काय बाहेर बी कुणाला नडू शकत नाही रे. कदम मला कळतंय तुम्ही शांत आहे, पण एवढं शांत राहायचं असतं. आधीपासून तो निर्णय घेत आलाय, सगळं ठरवत आलाय. अरे घर तोच चालवतो र. मग नको राहिला ना या घरात. असं कसं म्हणतो अर्जुन? हा, आपल्या माणसांना सोडून जाणं म्हणजे त्यांच्यापासून पळून जाण्यासारखं नाही का? पळून जातोय मी? अहो 100 वेळा सांगितलं ना, एक गोष्ट ती कळत नाही. बरोबर आहे तुझं. हंबीरला कळना झालंय म्हणून हे घर सोडून जाणं हा काय त्याच्यावरचा उपाय नाही. मग दुसरं काहीतरी असेल ना. काय करायचं सांगा तुम्ही. मी सांगतो तुला. गीत गाता हूँ मैं, गुनगुनाता हूँ मैंने हंसने का वादा किया था कभी तुझ्याशी, इसलिए अब सदा मुस्कुराता हूँ मैं, गीत गाता हूँ मैं. तुम्हाला आता गाणं सुचतंय. मला माहितीये तुम्ही आईमुळे शांत बसता, पण काय ना काहीतरी करायला लागेल ना. सांगा ना काय करायचं, सांगा तुम्ही सांगा. बदलायचं, काहीतरी करायचं म्हणजे बदलायचं. बदलायचं कसं? आता ते मला माहित असतं तर मी नसतं का केलं. एकदम मला बी कळा ना काय करायचं. यांना सांगून नाही कळत, नाही ऐकत, काय उपयोग आहे मग? कळल. अरे इथं 2 तास तू अजून खणलं ना तर दगडाखाली पाणी लागेल. मग घेऊ तर काय, माझा भाऊ आहे, माणूस आहे तो, त्याला बी पाजर फुटेल. मला तर कळा ना आता काय करायचं. हे बघ, ह्याच्यावर माझ्याकडे एक उपाय. चल आपण दोघं आंघोळ करू आणि शेतावर चल, तिथं गारव्याला बस, लगेच सुचतंय बघ काहीतरी. त्यांनी प्रश्न सुटेल. मग इथं कुदळ मारून प्रश्न सुटणार आहे का? हा, अरे हंबीरला कळेल एक ना एक दिवस. आणि आता तू काय एकटा आहेस वे? एकटा? मग कोण आहे माझ्यासोबत? हे सगळे मागणी बोलतात फक्त. सरकारच्या समोर बोलायचं म्हणलं ना की भीती वाटते यांना. मला एक सांगा कदम, असं कोण आहे जे सरकारला घाबरत नाही? अप्पी. अप्पी नाही घाबरत सरकारला, तुझी अप्पी. यागळा इशे ते कशात काय नाही तुझी अप्पी. मी अजून बोललो बी नाही. तू नाही बोलला ना अजून, आणि इथं आम्हाला म्हण की तुमच्यात बोलायची हिंमत नाही म्हणून. अरे तुला तुझ्या प्यारचा साधा इजहार करता येईना आणि आम्हाला म्हणतोस वे? कदम तसं नाही. प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल. कदम तुम्ही इशे डरता है दिल, रास्ता मुश्किल, मालूम नहीं है कहाँ मंजिल. चला आंघोळीला चला. चला कोण आहे? अरे मी तर विसरलेच की, हे तर झाडावरचं माकड आहे. तू काय करतोस अर्जुन? खाली उतर की. अर्जुन नाही, शहनशाह. असे वय? इतके दिवस कुठे होते शहनशाह? अगं ड्युटी होतो, पोटा पाण्याचं बघितलं पाहिजे ना. अर्जुन मला एक गोष्ट खरी सांग, तू खरंच MPSC पास झालायस का तिथं पण काहीतरी शहनशाहगिरी केलीस? अरे पोटा पाण्यासाठी करावं लागतं. तुझ्यासारखा अभ्यास कुठं जमणार आहे मला. घर चालवायचं म्हणल्यावर गोष्टी करायला लागतात मॅडम. हो, घर तू चालवतस की सरकार? ते बी आहेच म्हणा. आत्याची तब्येत कशी आता? हा आहे बरी. कुठल्या डॉक्टरांकडे घेऊन गेलतास? हा ते सातारला घेऊन गेलो होतो दवाखान्यात. डॉक्टर मध्ये नॉर्मल आहे, होऊन जाईल कवर. दिलं औषध दिलं. बरं झालं बाबा, मी एक दिवस येईल त्यांना भेटायला. नाही नाही नको, तू नको येऊ घरी. का? अगं कारण माहित नाही का तुला? पे सरकार. बरं ठीक आहे, बरं चल मी जाते अभ्यासाला. आमच्या शेतात जाणार होती ना. अरे आता बसते की इथं, वाटलं की जाईन. बर. तुझी ड्युटी नाही वय आज? तीच करतोय की. म्हणजे
अगं फुलं किती पडलेत बघ की, डोक्यावर खांद्यावर सगळीकडे फुलंच आहेत. तू एवढे सगळे कार्यक्रम केल्यानंतर असंच होणार ना. तू एक काम कर, झटक केस झटक. अशी नाही जाणार, ते आत गुतलेत एकदम आतमध्ये. तू एक काम कर, ती क्लिप काढ आणि केसाशी झटक जोरात. अरे पण देख आहेत अजून. बघ की इकडं कानावर आहे, इकडं केसांवर आहेत अजून. परत झटक ना. तू आता मजा घ्यायला लागलेस वे माझी. अगं मजा काय, हे बघ किती शिल्लक आहेत पाकळ्या अजून. बघ कानावर 5 आणि इकडे 10 16 झाले ना. सोळे पाकळे तू मोजायला लागलीस वे. अगं आपे तसं नाही. अगं मी काय ती इकडे ती. छकुलीचं सिग्नल. चल जाऊया. चल गाडी आपली मस्त जाऊ बसून. नाही नाही तू गाडी घेऊन ये, जाती समोर. अगं जाऊ ना गाडीवर. काय पोरगी. साहेब अहो सांगा ना पुढे काय करायचंय. थांब ना जरा 5 मिनिटं. काय गडबड तेवढी? गाडीवर बसली असतीस तर लवकर पोहोचलो असतो ना. हे चल चल निघा. चला. लाज वाटत नाही का? लाज देतात मला. हा परत जर पैसे होऊन आले ना माझ्याकडे, सांगितलं नाही म्हणतात निघ. अहो पण साहेब अचानक काय झालं चिडायला. अहो काय कमी जास्त असलं तर बोला की. कमी जास्त तुमच्या डोसक्यात झाले, डोसक्यात कीड लागली, कीड तुमच्या मेंदूला. कळलं का? म्हणून हे असं सगळं सुचत आहे तुम्हाला. 4-4दा परत सांगून तुम्ही पुन्हा आलेच कस काय? पैसे घेऊन इथून मोर कोणाचंही काम करणार नाही आम्ही. निघा. सिग्नल तर इकडूनच आला होता. छकुली कुठे? काय माहिती. जरा आज जाऊन बोलूया का? नाही उगाच आमच्या इज्जतीचा चकना करताय तुम्ही. आज जाऊन काही बोलायचं नाही मला. मी जे सांगतोय तुमच्या दोघांना नाही सांगत, सगळ्या गावाला सांगतोय मी. नीट ऐका. पुन्हा जर माझ्याकडे कोणी पैसे घेऊन आलं ना, सांगितलं नाही म्हणतात. कळलं का? चला. अहो पण काय झालं नक्की? परवा तर तुम्ही मी चुकीचा होतो. अहो असं काय करताय? उलट परवा तुम्ही बरोबर होता. तुमच्या गावातल्या अपर्णानं माझे डोळे उघडलेत. आता सुधारलोय मी आता. त्यामुळे पुन्हा पैसे कोण कोणी यायचं नाही माझ्याकडे. चला. आप्पीनं उघडलं तुमचं डोळं, तसं बी तिनं आजवर. खबरदार हा. तिला काय म्हणायचं नाही. अपर्णासारखी मुलगी गावात शोधून सापडणार नाही. कळलं का? तिनं मला सांगितलंय या जगात सगळ्यात चुकीचं काय असेल तर ते लाच घेणं. मला पटले. आणि ते हितनं गावातनं सुरू होऊन पार वरपर्यंत जातं. कळलं का? आपे ह्यो तुला कसा ओळखतो? अरे मला बघायला आलेला हाच पोरगा आहे. अयो होय सफारी. चांगला की मग. म्हणून शेवटचं सांगतोय, नीट लक्ष देऊन ऐका. पुन्हा जर का कुणी माझ्याकडे पैसे घेऊन आलं आणि म्हणला का ढोबळे साहेब एवढं काम करा, तर ग्रामपंचायत समोर उलटा टांगे ना त्याला. कळलं का? आप्पे अगं तुझ्यामुळे काम होईना माझं. तू का आलीस इकडे? सॉरी बर का, थोडा जरा पॅनिक झालो होतो मी. अरे सदू, हिच्यामुळे तुझं काम राहिलं नाही. हिच्यामुळे तर आपला देश वाचणार आहे. अपर्णा, तू जसं मला जागा केलंस ना, तसं तू सगळ्यांना जागा करू शकते. अगं तुझ्याकडे ती ताकद आहे. तुझ्या डोळ्यात ती क्रांती दिसते मला. येऊ का साहेब? थांब ना जरा, काय गडबड आहे तुला? सॅनिटायझर आवड दिसते स्वच्छतेची. हो, जरा घाण खपतच नाही मला. ये अगं ये 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 ये. गावकऱ्यांनो, ही पोरगी आज गावची आस आहे. ही पोरगी कलेक्टर होणार, गावचं नाव काढणार.
मार्क माय वर्ड्स, एकदा अपर्णासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सारखे सिग्नल कोण दिला? मीच दिला. कुणी सांगितलं तुला? त्या काकांनी मला 20 रुपये दिले आणि सांगितलं सिग्नल द्यायला. सफारी लई पोचलेली वाटतं.